राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. दबाव आमिषामुळे उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडलं का याची चौकशी होणार. सीसीटीव्ही तपासण्याच्याही सूचना. महापालिकेच्या मतदानाआधीच महायुतीचा विजयी गुलाल. भाजपचे 45, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीचे 2 उमेदवार बिनविरोध. 11 पालिकेतील 67 उमेदवार बिनविरोध. महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीनंतर आजपासून अपक्ष उमेदवारांना चिन्हांचं वाटप. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभांचा धडाका. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार. भाजप शिवसेना युतीचा आज मुंबईत प्रचाराचा नारळ फुटणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज वरळी डोम इथं सभा. बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती. अकोल्यात एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून काढली ईश्वर चिठ्ठी. मशिदीमधील ईश्वर चिठ्ठीनंतर एमआयएमच्या उमेदवाराची माघार. प्रभाग क्रमांक 16 मधील झालेल्या प्रकारानंतर चर्चांना उधाण. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त. नायगाव पोलीस मैदानावरती दिली मानवंदना. सदानंद दाते आज पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारणार. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या 145 फेऱ्या आज रद्द. पुलांचे गर्डर बसवण्यासाठी ग्रांट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा मेगा ब्लॉक. आज रात्री 11 ते दुपारी 12 पर्यंत ब्लॉक. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती. नायगावातील कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. माजी आमदार आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक मोडक यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. फडणवीसांकडूनही शोक व्यक्त. कराडच्या पालीमध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर. खंडोबा आणि म्हाळसाचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीनं संपन्न. जागरण गोंधळ घालत घरच्या देवांचीही पूजा. ऑस्ट्रेलियाचा पहिला मुस्लिम क्रिकेटपटू सलामीवीर उस्मान ख्वाजाची निवृत्तीची घोषणा. 5वी ॲशेस टेस्ट ठरणार शेवटची टेस्ट. 87 कसोटी खेळलेल्या ख्वाजाची 16 शतकं आणि 6000 धावा. 45 वर्षांच्या व्हिनस विलियम्सला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश. ग्रँडस्लॅममध्ये खेळणारी सर्वाधिक वयाची महिला ठरणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.